नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि कशा आहात तुम्ही? नक्की मजेत असणार। तर मी काय केलं आहे, काल बटाट्याचे पापड बनवले, एक आपले लाटी पापड बनवले, अशी ते कुरडाईसारखे असतात ना ते पण बनवले, आणि आता वेपर्स पण बनवायचे आहे। आणि भरपूर सारी गोष्ट होते ते मला शेअर करता आले नाही। तर काय आहे, बटाटे आहे ना, अगोदर मी आणल्याच्या नंतर पाण्यामध्ये 2-3 तास पाण्यामध्ये बटाटे भिजत ठेवले, थोडीशी कडक झाले ते, आणि मग त्याला सोलले आणि त्याचे किसनीने असे मस्त छान असे वेपर्स केले। तर तुम्हाला मी दाखवते ते। आणि हे जे बटाटे आहेत ना, तर 2-4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि संध्याकाळी का तसेच पाण्यामध्ये ठेवले। आणि थोडंसं जाड बटाटा, हे बघा अशा पद्धतीने मोठा बटाटा होता ना, तर मोठा वेपर्स आला, थोडंसं जाड घेतलंय, पातळ नाही घेतलं मी। आणि ना मग किसनीने व्यवस्थित किसून पाण्याने चांगले स्वच्छ 2-4 पाण्याने धुतले, आणि संध्याकाळी गस पाण्यामध्ये पूर्ण असं बुडन असं पाणी ठेवलं यामध्ये, आणि का त्यात थोडीशी तुरटी टाकली आणि रात्रभर तसंच ठेवलं। सकाळी पुन्हा 2-3 पाण्यात धुवून काढले। आता ह्यांना शिजवायचे आहे। बाकीच्या गोष्टी मला काय शेअर करता आल्या नाही, तर ते तुम्हाला तर माहिती, बटाटे सोलून किसून घ्यायचे। तर ह्या पद्धतीने हे बघा एवढे सारे वेपर्स झाले आहेत आपले। आता बटाटे सोलले, आता याला मी शिजवते आणि ते सुद्धा तुम्हाला सगळं दाखवते। आणि मग आज आपण बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स। आणि बघा किती छान आणि मोठे मोठे बटाट्याचे वेपर्स झाले आहेत। तर ह्या बघा असे मस्त असे छान असे बटाट्याचे वेपर्स करणारे मी खूप सारे आहे, जवळजवळ 5-7-8 किलो बटाट्याचे हे वेपर्स आहे। आणि मस्त असे आहे, हे बघा किती छान असा आकार आलेला आहे, बघा किती मस्त मोठा असा वेपर्स आहे, असं मस्त होणार आहे आता। तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओला सपोर्ट करा, आणि छान अशा रेसिपी मी आता तुम्हाला दाखवत आहे। खूप वेळात वेळ काढत आहे आणि रेसिपी शेअर करत आहे, जेवढा मला शक्य होईल तेवढ्या। आणि कालची व्हिडिओ जे आहे ना कालचे जे आहेत ना पापड वगैरे बटाट्याचे उपवासाचे, ते सुद्धा तुम्हाला मी नंतर दाखवते। तर हे बघा हे अशा पद्धतीने ना, आता हे वेपर्स आहे ना, ह्या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं, मीठ टाकलं, आणि जेवढे वेपर्स बटाट्याचे चिप्स बसतील तेवढे टाकले। आणि आता यांना चांगले वाफळून घ्यायचे आपल्याला। पाणी अगोदर चांगलं गरम केलं असं खळा, आणि मग त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकले ते आहे। आता ते एकदा झाले का मग हे टाकू, तोपर्यंत आहे ना हे शिजले का याला वर टाकून येऊ। वरती किती पासारा दिसत आहे, अजून आम्ही जेवण केलं नाही, आम्हाला खिचडी भात पण। हे बघा पाणी आलंय, आम्हाला पाणीच नव्हतं राहिलं। ते खरं लोट तसं नाही, लय वेळ जाईल त्याला। हा खरं लोट दोन 3 दिवसाला पाणी येतंय आम्हाला। आणि हे बघा आमचा हात पूर्ण तळाला गेला, अजिबात पाणी नाही राहिलं। इकडून खाली वाकून काढायचं ना। वायर वरची काड्या गोळा कर। खरं हा जाऊ दे, खरं लय महाग आहे, पैसे लागत आहेत लय। हाय मन तर आता ह्या बघा जमलोय आम्ही, आम्हाला आणले आहे नूडल्स। हे बघा छान अशी नूडल्स आणले, आणि बघा मस्त वेपर्स केले मी। आणि बघा दुपारी मस्त खिचडी भात केला होता, थोडासा तो पण आहे। आणि बघा किती सुंदर दिले चमचे राहिले बघा आणायचं, इतके छान असे टेस्टी नूडल्स बनवलेले का बस। आणि याच्यात आहे रस्सा खायला सोबत। हा हे रस्सा। तर या तुम्ही पण जेवायला। आणि वेपर्स वगैरे केलेले सगळं व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे। काय माझ्याकडून राहिलं, कारण ध्यानातच राहिलं नाही व्हिडिओ बनवायचा।
थांबा. तर आज आपण बनवणार आहे हे बघा तुरी आणि हा आहे पांढऱ्या तुरी आणि ह्या पांढऱ्या तुरीची खूप अशी मस्त भाजी बनवणार आहे मी. आणि हे बघा त्यासाठी काय केलंय मी कुकर मध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हळद आणि थोडीशी तेल टाकलंय आणि आता ह्या ज्या तुरी आहेत ना ह्या स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि काळ्या तुरी असल्या तर त्याची भाजी तर अजूनच छान लागते. निवडून घेतलंय मी व्यवस्थित त्याला. जरी काही राहिलं असेल तर पाण्यामध्ये वरती येईल सगळं असं तरंगून येतं वरती. भिजत घालू नका त्यात मी डायरेक्ट शिजायला टाकणार. भिजत वगैरे घालणार नाही मी. दोन्ही प्रकारची तुरी करतात. आणि ह्या ज्या तुरी आहेत ना ह्या आपल्या घरच्या आहे. त्याला धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि हे बघा याच्यात तुरी टाकली आता धुवून घेतले मी पाण्यातून. आणि इकडे वांगे टाकले भाजायला कारण दादूला डब्याला म्हटलं पटकन वांग्याचं भरीत बनवून देता येईल. आणि आता याला झाकण लावून 3 शिट्ट्या घेते आणि म्हणजे मस्त तुरी शिजून निघतील. ह्या बघा मस्त पैकी आपले ना तुरी ह्या बघा खूप असे छान एकदम 3 शिट्ट्यामध्ये मस्त शिजून निघलेल्या आहे. आणि ना ह्या बघा असे दिसल्या शिजल्यावर. आणि अशा मिठातल्या तुरी सुद्धा खायला खूप छान लागतात. आता हे बघा कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकला तर यामध्ये जिरे मोहरी टाकते. तर ह्या बघा जिरे मोहरी चांगले तडकले. आता त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि लसूण मिक्सर मधून काढलंय. आता यामध्ये थोडीशी हळद टाकते. हळद टाकली. आता लाल मिरची पावडर टाकते मी. जसं तुम्हाला तिखट हवंय तसं 2 चमचे अंदाजे टाकली मी. आणि ना आता चांगली मिक्स करून घेते बघा. मसाला सुद्धा टाकू शकता. मी बिना साध्या मसाल्याच करते तरी पण खूप छान होती आणि खायला खूप टेस्टी लागते. चला बघा चांगलं परतले. आता यामध्ये ना हे तुरी टाकून देते आणि थोडस आहे ना हे कुकर हिसळून टाकते मी. आणि हे भांड पण आहे ना हिसळून टाकते. आणि एक उकळी आली ना आपली 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. मस्त अशी छान अशी भाजी तयार झाली आहे. तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकू शकता. हे बघा हे बघा किती छान अशी भाजी झाली आहे. आणि खायला सुद्धा तेवढी टेस्टी लागते आणि वास सुद्धा एकदम छान असा मस्त सुवास येतो भाजीचा. आणि ना ही भाजी ना खायला आहे का एकदम छान. आणि मेन म्हणजे तुरी हा घरच्या आहे आपला. आणि नक्की करून बघा तुम्ही. तुम्हाला कशी वाटते रेसिपी नाही ते पण सांगा. हे बघा मस्त अशी भाजी वाढली आहे. आणि हे बघा छान अशी भाजी तयार झाली बघा. आता दाजींना जेवायला द्यायचं आहे. दादू तर जेवायला दे पप्पाला. तर हे बघा मस्त असे पापड आहे ना एवढे केले. हे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे मिक्स आहे. आणि हे वेपर्स आणि हे बघा हे पण साबुदाणा बटाटा मिक्स आहे. आणि आता मी याला तळीते आणि तुम्हाला दाखवते कशी झाले आहे ते. आजूबाजूला पसारा थोडा इग्नोर करा कारण सकाळी मला स्वयंपाकाची घाई चालू आहे. तेला खूप तावा आला आहे तर थोडा गॅस कमी करते मी. तर हे बघा किती छान असा वेपर्स झालाय आणि केवढा झाला आहे बघा. आणि खूप पांढरा झालाय पण काय झालं तेल माझ्याकडनं खूप गरम झालंय ना म्हणून तसं दिसत आहे तो. हे बघा काय छान असे वेपर्स झाले आहे. काय झाले हो
वेफर्स तळे हे मी नंतर तळते, कारण दाजींना जायचं आहे कामाला, त्यांना खायचे आहेत. आणि हे पण तळते कसे झाले आहे. खाऊ वाटतं दीदीला लय. हे बघा असे झाले आहेत तळून. किती छान पापड झाले बघा. आता हे टाकीते मी. खारीक खोबरं पण दळून आणलंय मी. आका हिवाळा गेला आणि उशीर आणलं. आता काय करणार आहे, पैसेच नव्हते तेव्हा. जसं आपलं सर्वसामान्य फॅमिलीत असंच असतं. आणि हे बघा मस्त अशी पापड तळले. हे बघा आता दाजींना खायला देऊ आपण. इकडे बघा, दाखवते वेफर्सचा, ते दाखवा ना. हे बघा, हे बघा खूप असं आहे. हे थोडं खायला वर ठेवले मी. खारीक खोबरं दळून आणलंय. आणि आता हे खा. डबा बाजू ठेवा. कशी झाले वेफर्स? कसे झाले सगळे पापड? कसे झाले हो? तुम्हाला जास्त का आवडलं? सगळे आवडले ना. हे बघा थोडेच तळले मी, अजून खूप सारे तळायचे. हे बघा आता एवढे सगळे तळीते. मिरची ना, हा थोडी कमीच टाकली मी. ठसका मारते ना ते हिरव्या मिरचीचं केलंय मी. हिरव्या मिरचीचं केलेलं आहे. आता तुम्हाला पळी पापडे करायचे, तुम्हाला आवडते ना. त्या एक दिवस शनिवार रविवारी करते. आता तांदळाची करायची ना. तर हे बघा आता दीदी आती येते खायला. तिच्या आणि दाजींना जास्त आवडत नाही तेलकट तुलकट, नावाला खात्यात फक्त. खुसखुशीत. मी पण खाते. सगळ्यात भारी मला वेफर्स लय भारी झाले आहे ना. भारी ना असे मस्त मिडियम लय पातळ झाले आहे का नाही बघ. ते पातळ वेफर्स खाल्ले की ना खाल्ल्यावानीच वाटत आहे का नाही. आपण दिवाळी नाही करीत तसं. मला आवडतं. आज एवढे तळीचे मग बोला तुम्ही. वेफर्स सगळ्यात भारी झाले. आणि खरंच तुम्ही असे थोडेसे ना मध्यम आकाराचे वेफर्स करा. त्या पद्धतीनं खूप छान लागत आहेत खायला. लगेच तळले टाकले झाले पण ते काय होतं, तेल जास्त तापलंय ना त्याच्याने तसं होतंय. दुसरं काही नाही तर वेफर्स एकच नंबर झालेले. त्याला ज्यादा ताव आला ना. आता व्हिडिओ चालू होता, गॅस चालूच होता. गॅस बंद करून तळता नाही येतो ना, पण जाऊ कसं बंद करायचं. झाले आपल्याला थोडी वेळ तळायची. माणसांचा हसले मोठा प्रॉब्लेम असतो. दाढी तेव्हा मी आशाच बघितलं, माझ्या ध्यानात आलं. इकडे आणते तू हे पापड बघणार. हालेच खाल्लाय याला आता बरोबर यायचं मापत तेल. ह्या बघ किती छान मस्त फुगवतो. केवढे झाले वाळले, एकदम कणखर वाळले. वाळले नसते ते खातच आले नसते. असे लांबू झाले असते. कशाने ग? नूडल्स वाणी. काही चिकन नूडल्स खाली मला खूप आवडते. बस जेवायला